कार्यक्रमात मी ममता क्षेम कल्याणी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. व्यासपीठावरील मान्यवरांचं आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. I have never let my schooling interfere with my education. लेखक आणि विनोदकार मार्क ट्वेन यांचं हे वाक्य आपल्या जगण्याच्या धडपडीतून अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्य घडवण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रत्यक्षात आणलेले असे आजचे उत्सवमूर्ती लेखक माननीय संजय बच्छाव यांच्या खडू फळ्या पलीकडे या पुस्तकाचं प्रकाशन आज या ठिकाणी होत आहे. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष माननीय योगेश सोमण सर. प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत मराठी वाङ्मय परिषद बडोद्याचे अध्यक्ष माननीय मिलिंद बोडस सर, तसंच नदिष्टकार माननीय प्राध्यापक मनोज बोरगावकर सर. आणि व्यासपीठावर आहे न्यू इरा पब्लिशिंग हाऊसच्या संचालक अमृता तांदळे. 2017 साली एका स्पष्ट आणि ठाम भूमिकेतून आणि ध्येयातून न्यू इरा पब्लिशिंग हाऊसची स्थापना झाली. शब्द बदलतात तेव्हा समाज बदलतो या उद्दिष्टानं काम करणारे न्यू इरा पब्लिशिंग हाऊस हे किती भरारी घेत आहे याचा प्रत्येक काहीच दिवसांपूर्वी आपल्याला पुण्यामध्ये आला ज्यावेळेला तुकारामचं प्रकाशन झालं. हे वेगळ्या पद्धतीच्या आणि वेगळ्या धाटणीच्या पुस्तकांना समाजापर्यंत पोहोचवण्याचं जे असं एक वेगळ्या पद्धतीचं काम आहे त्याबद्दल न्यू इरा पब्लिशिंग हाऊसचं जेवढं कौतुक करावं, कारण पूर्ण तरुण नव्या दमाची ही फळी न्यू इरा पब्लिशिंग हाऊसच्या माध्यमातून साहित्य क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावते आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी आपण दीपप्रज्वलन करणार आहोत. हो, आम्हाला लक्षात आलं दुधावरची साय एवढा म्हणजे तुम्ही प्रेमाने तिला घेतलं त्यावरून लक्षातच आलं आणि तिनेही तो हट्ट पूर्ण करून घेतला. हे किती छान आहे. तिला बघायचं आहे की आजोबांसाठी किती कोण कोण लोक आलेत आणि कोण कोण टाळ्या वाजवत आहेत. मान्यवरांचे आभार. यानंतर उपस्थित मान्यवरांचं आपण स्वागत करूया. मी न्यू इरा पब्लिशिंग हाऊसच्या अमृता तांदळे यांना विनंती करते की त्यांनी प्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय योगेश सोमण सरांचं स्वागत करावं. पुस्तक आणि शाल. नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातलं आघाडीचं व्यक्तिमत्व माननीय योगेश सोमण सर. यानंतर मी अनिल माने यांना विनंती करते की त्यांनी कृपया मिलिंद बोडस सरांचं स्वागत करावं. आम्ही असू अभिजात हे आगळं वेगळं पुस्तक या ठिकाणी मान्यवरांना दिलं जात आहे. यानंतर मी पुन्हा एकदा अमृता तांदळे यांना विनंती करते की त्यांनी कृपया प्राध्यापक मनोज बोरगावकर सरांचं या ठिकाणी स्वागत करावं. भिंती पलीकडच्या शाळेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडवणारे त्यांचं जीवन घडवणारे असे बच्छाव सर आणि या बच्छाव सरांना घडवणारे त्यांचे शिक्षक. तर यापैकी 2 शिक्षक या ठिकाणी आलेले आहेत. हा अतिशय सुयोग असा आहे. तर मी बच्छाव सरांना विनंती करते की त्यांनी प्रथम प्राध्यापक सतीश केरकर यांचं या ठिकाणी स्वागतपर सत्कार करावा. प्रवरानगर येथील PVP पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये सिव्हिल डिपार्टमेंटचे ते डीन होते. शिक्षकांचं शिक्षक म्हणून आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. यानंतर मी बच्छाव सरांना पुन्हा एकदा विनंती करते की त्यांनी प्राध्यापिका प्रज्ञा देठ यांचं स्वागत करावं. बच्छाव सरांच्या त्या फिजिक्सच्या शिक्षिका आहेत आणि आत्ताच्या अमृता भांबुरे म्हणून
त्यांना मी विनंती करते की कृपया व्यासपीठावर येऊन सत्काराचा स्वीकार करावा. गुरुचा आशीर्वाद लाभणं ही किती मोठी आणि मोलाची गोष्ट असते आणि बच्छाव सरांना आजही गुरूंचा आशीर्वाद लाभतो आहे. हे फार महत्त्वाचं आहे आणि खास आवर्जून आजच्या या सोहळ्यासाठी आपण आला त्याबद्दल दोन्ही गुरूंचे मनापासून आभार मानते. न्यू इरा पब्लिशिंग हाऊस या प्रकाशन संस्थेनं अल्पावधीतच आपल्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनामुळे साहित्य क्षेत्रात स्वतःचं एक ठळक असं स्थान निर्माण केलं आहे. प्रकाशन व्यवसायाच्या पारंपरिक चौकटीत न अडकता नव्या दृष्टिकोनातून विचार मांडणं आणि विविध भाषांमधील समृद्ध साहित्य वाचकांपर्यंत पोहोचवणं हे आपलं ध्येय, कर्तव्य आणि उद्दिष्ट मानून न्यू इरा पब्लिशिंग हाऊस कार्यरत आहे. आजच्या पुस्तक समारंभाच्या निमित्तानं संचालिका अमृता तांदळे यांना मी विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. सप्रेम नमस्कार. आजच्या कार्यक्रमासाठी विचार मंचावरती उपस्थित असलेले महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष, दिग्दर्शक, अभिनेते, माझे आवडते अभिनेते, लेखक योगेश सोमण सर, नंतर मिलिंद बोडस सर जे मराठी वाङ्मय परिषदेचे अध्यक्ष आहेत, नदीष्टकार म्हणून सर्वत्र महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेले आपल्या सर्वांचे आवडते लेखक, प्राध्यापक मनोज बोरगावकर सर आणि आजचे उत्सव मूर्ती संजय बच्छाव सर, या सर्वांचेच मी पुन्हा एकदा न्यू इरा पब्लिशिंग हाऊसकडनं सहर्ष स्वागत करते. त्याचबरोबर आमच्या विनंतीला मान देऊन व्यासपीठासमोर उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांचं मी पुन्हा एकदा न्यू इरा पब्लिशिंग हाऊसकडनं सहर्ष स्वागत करते. आज आपण ज्या पुस्तकाचं प्रकाशन करत आहोत त्या पुस्तकाचं नावच खरं तर खूप काही सांगून जातं. ते म्हणजे खडू फळापलीकडे. या शब्दाचा अर्थ मला तरी समजलेला असा आहे की खडू आणि फळा म्हणजे शाळा, पण पलीकडे म्हणजे माणूस घडण्याची प्रक्रिया. कारण खडू संपतो, फळा पुसला जातो, परंतु शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या मनावर केलेले संस्कार कधीच पुसले जात नाही. आणि हीच प्रक्रिया आपल्याला या पुस्तकातनं वाचायला मिळते. या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे आवडते शिक्षक संजय बच्छाव सर. खरं तर बच्छाव सर इंग्रजी विषयाचे शिक्षक म्हणून ओळखले जातात, परंतु असं असूनही त्यांनी स्वतःला कधी विषयाच्या बंधनामध्ये अडकून घेतले नाही. त्यांनी विद्यार्थी हाच माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा विषय आहे अशी भूमिका कायम मांडली. सरांचा प्रवास पाहताना मला साने गुरुजी आठवतात. साने गुरुजींनी जे स्वप्न पाहिलं की मुलं सुसंस्कारित व्हावी, देशप्रेमी व्हावी, अगदी तेच स्वप्न बच्छाव सर आपल्या वर्गात जगले. त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना जगणं शिकवलं. अंधारात मार्ग शोधणाऱ्या अनेक हातांना प्रकाशापर्यंत आणून सोडलं. त्यांच्या आयुष्याला नवीन कलाटणी दिली. एखादा विद्यार्थी अपयशी झाला म्हणून स्वतःला अपयशी समजणारे शिक्षक म्हणजे बच्छाव सर. या प्रवासामध्ये त्यांना अनेक अडचणी आल्या, परंतु या सगळ्याशी लढण्यासाठी आजही एका शिक्षकाची करुणा आणि कर्तव्य लागतं याचं एक उदाहरण म्हणजे बच्छाव सर आहे. मला वाटतं की खडू फळापलीकडे हे पुस्तक नेमकं काय सांगतं, तर शिक्षण म्हणजे केवळ मार्कांची शर्यत नाहीये, तर शिक्षण म्हणजे एका माणसाने दुसऱ्या माणसाला हात धरून योग्य मार्ग दाखवणे आहे. एका शिक्षकाने ठरवलं तर अनेकांना स्वाभिमानाने जगता येऊ शकतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच हे पुस्तक आहे. मला खात्री आहे की हे पुस्तक वाचल्यावर आपल्यापैकी प्रत्येकाला आपले आवडते शिक्षक आठवतील. त्यांनी आपल्यावर केलेले संस्कार आपल्याला नक्कीच आठवतील. या सर्व संस्कारांमध्ये आपण ऋणी राहूयात. या सुंदर आणि अतिशय प्रेरणादायी पुस्तकाचं प्रकाशन करण्याची संधी सर आपण आम्हाला दिली, त्याबद्दल मी आपली सदैव ऋणी राहील. या पुस्तकाच्या निर्मितीसाठी नेहमीप्रमाणे पुस्तकाची संपूर्ण जबाबदारी घेणारे माझे न्यू इराचे संपूर्ण परिवार यांचीही मी कायम ऋणी राहील. सर, आपल्या या अतिशय प्रेरणादायी पुस्तकाला व आपल्या पुढच्या वाटचालीला माझ्या शुभेच्छा.
आणि या प्रवासातून प्रेरणा घेऊन आज आम्ही सगळेच जण आपल्याला एक वचन देतो की आयुष्यात कुणाचं तरी आयुष्य सुखकर करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. एवढं आपल्याला आश्वासन देऊन थांबते. धन्यवाद. मनापासून धन्यवाद. श्रीमंत सयाजीराव गायकवाड महाराजांची जन्मभूमी असलेल्या नाशिक जिल्ह्याच्या बागलाण तालुक्यात असलेलं लखमापूर गाव म्हणजे बच्छाव सरांचं जन्मगाव. आणि जेव्हा बच्छाव सरांचा कार्यक्रम आहे असं जेव्हा मला अमृता त्यांनी सांगितलं आणि मला विचारलं की तुम्ही येणार का, तर अर्थातच एक माहेरचा ओढा वाटला. आणि मी नाशिकची असल्यामुळे मला असं झालं की आपण जरूर या कार्यक्रमाला जावं. आणि हे प्रत्यक्ष म्हणजे बच्छाव सरांचं नाव ऐकलेलंच होतं, पण आमची कधी भेट होऊ शकली नाही, पण प्रत्यक्ष आज भेट झाली याचा निश्चितच आनंद होतो आहे. त्यांचं प्राथमिक शिक्षण आणि नंतर बागलाण तालुक्यातल्या लखमापूर बरोबरच गिरणा नदीच्या परिसरात असलेल्या परिसरामध्ये ते अत्यंत स्वच्छंदीपणे जगले. पण शिक्षणाबरोबरच त्यांच्या पालकांनी त्यांच्यावर केलेले वाचनाचे संस्कार हे त्यांची जडणघडण करण्यामध्ये मोलाचे ठरले. आणि तोच वाचनाचा वसा आज न्यू इरा पब्लिशिंग हाऊस त्याच तत्परतेने पुढे नेते आहे. हा दोघांमधला एक समभाव मला अतिशय कौतुकास्पद वाटतो. त्यांचे शिक्षक गुरुवर्य प्राध्यापक शंक कापडनीस यांच्यामुळे त्यांना विद्यार्थी दशेतच कुसुमाग्रजांचा निकटचा सहवास लाभला. आणि अर्थातच जे कुसुमाग्रजांच्या सहवासात जातात ते साहित्याशी कायमचे जोडले जातात. तोच अनुभव बच्छाव सरांना त्याही वयात आला. प्रवरानगर येथून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदविका त्यांनी प्राप्त केली. सटाणा महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला आणि अगदी शिक्षण सुरू असतानाच त्यांनी छोट्या छोट्या नोकऱ्यांपासून स्वतःच्या घराला आणि कुटुंबाला हातभार लावण्यासाठी आणि एकूणच स्वतःची सुद्धा जडणघडण करण्यासाठी वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या नोकऱ्या केल्या. निवासी शाळेत 1 वर्ष त्यांनी मेसचे सुपरवायझर म्हणून काम केलं. आणि अर्थातच त्यांच्यातला हाडाचा शिक्षक हेरून तिथंच त्यांना अध्यापनाची संधी देखील मिळाली. म्हणजे त्यांच्यातलं असलेलं शिक्षकाचं जे वैशिष्ट्य आहे हे तेव्हापासून त्यांच्यामध्ये वृद्धिंगत होत गेलं आणि त्यातूनच त्यांची स्वतःची जडणघडण झाली आणि त्यांनी पुढे अनेक विद्यार्थी घडवले. नोकरी सुरू असतानाच महात्मा गांधी विद्या मंदिर मालेगाव या संस्थेत त्यांनी BEd केलं आणि खऱ्या अर्थाने ते सिव्हिल इंजिनिअरचे शिक्षक झाले. पण मला या ठिकाणी सांगायला आवडेल की सिव्हिल इंजिनियर म्हणजे फक्त ती शाखेचे ते शिक्षक झाले नाही, तर अनेक व्यक्तिमत्वांचं अनेक जीवनांचं सिव्हिल इंजिनिअरिंग त्यांनी खऱ्या अर्थाने केलं. आणि म्हणून हे शिक्षक आज मोलाचं असं एक वेगळं पुस्तक आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत. आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन करावं अशी विनंती मी व्यासपीठावरील मान्यवरांना करते. माननीय योगेश सोमण सर, बोडस सर, बोरगावकर सर या सगळ्यांना मी विनंती करते की त्यांनी या पुस्तकाचं प्रकाशन करावं. टाळ्यांच्या गजरात आपण या क्षणाचे साक्षी. ही छायाचित्र म्हणजे केवळ आठवणींसाठी नसतात. प्रत्येकाचा छायाचित्र घेण्यामागचा उद्देश वेगळा असतो. कोणी आठवण म्हणून घेतं, कोणी वृत्तपत्रात छापण्यासाठी घेतं, तर कोणी शिक्षकांना अभिवादन करण्यासाठी म्हणून घेतं. तर सगळ्यांची छायाचित्र झाली आहेत असं गृहीत धरून आपण कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्याकडे वळत आहोत. मी आत्ता जसं म्हटलं की भिंती पलीकडच्या शाळेत जे जे मिळतं तर त्यामध्ये बच्छाव सरांना अनेकदा असं जाणवलं की केवळ अनेक सोयीसुविधांचा अभाव असल्यामुळे अनेक मुलांना जेव्हा शाळा सोडावी लागली तेव्हा त्यांच्यातला संवेदनशील लेखक आणि पत्रकार अतिशय हळहळला. पण त्यावरच ते थांबले नाही, तर त्यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्याला जे जे करता येईल असे हजारो विद्यार्थी त्यांनी घडवले. आणि या पार्श्वभूमीवर बच्छाव सरांनी आजच्या पुस्तकाच्या निमित्तानं लेखक शिक्षक या भूमिकेतून आपलं मांडणी करावी अशी मी बच्छाव सरांना विनंती करते. सन्माननीय व्यासपीठ, सन्माननीय व्यासपीठ,
आणि या सभागृहात उपस्थित असणारे सर्व माय मराठीचे वारकरी, आपल्या सगळ्यांना मी विनम्र अभिवादन करतो. माय मराठीचे वारकरी यांना विनम्र अभिवादन हे बोलायची माझी सवय आहे, कारण आम्ही माय मराठीचं काम महाराष्ट्राच्या बाहेर करतो आणि ते सगळे वारकरी आम्हाला गोळा करावे लागतात आणि म्हणून अशी सुरुवात करावी लागते. आता ममताताई खूप बोलून गेल्या, पण त्यांनी अगोदरच सांगितलं की माहेरचा माणूस, तर म्हणून त्यांचं बोलणं तेवढं मनावर घेऊ नका, त्या आपलेपणाने बोलल्या. तर पुस्तकात काय आहे हे बोलण्यासाठी मान्यवर आहेत. आता मला नेमकं काय बोलायचंय, कारण माझा अगोदरचाही प्रवास ममताताईंनी सांगितलाय, म्हणजे तो आता मी पुन्हा तो रिपीट करत नाही. पण फक्त नाशिक जिल्ह्यातल्या, म्हणजे ती सयाजीराव महाराजांची जन्मभूमी आहे, त्याच जन्मभूमीमध्ये गिरणा पब्लिक स्कूल नावाची शाळा, रेसिडेन्शियल स्कूल, त्या शाळेमध्ये सर मी डिप्लोमा झाल्यानंतर तिथे नोकरीला लागलो. म्हणजे तुमची माफी मागतो, तुम्ही मला जे शिकवलेलं होतं मी काही केलं नाही, थोडक्यात मी नालायक विद्यार्थी आहे. तर त्या शाळेत मी नोकरीला लागलो. तेव्हा माझं शिक्षण सुरू होतं. मी इंग्रजीमध्ये सहज म्हणून फक्त प्रवेश घेतलेला होता आणि तिथे नोकरी करता करता मला मुलांमध्ये मी रुळलो. आणि एक प्रामाणिकपणे सांगतो, शपथेवर सांगतो, देठ मॅडम मला एकच वर्ष होत्या फिजिक्सला, पण एक विचार कायम मनात यायचा, जर मी शिक्षक झालो ना तर ह्यांच्यासारखा होईल. पण सॉरी टू से नाही होऊ शकलो, ते अवघड आहे. तर ती शाळा, त्या शाळेने मला शिक्षक म्हणून घडवलं. आणि रेसिडेन्शियल स्कूल असल्यामुळे अगदी वेगवेगळ्या राज्यातले विद्यार्थी होते. 24 तास मी त्या विद्यार्थ्यांच्या सहवासात असायचो. आणि 8 वर्षानंतर मी महाराजांची जन्मभूमी सोडून त्यांच्या कर्मभूमीत बडोद्याला गेलो. आणि बडोद्याला गेल्यानंतर त्या बडोद्यामधल्या किंवा शहरातल्या दारिद्र्याचा मला परिचय झाला. तोपर्यंत मी खेड्यातलं दारिद्र्य पाहिलेलं होतं. मी पाहिलेलं होतं, पण मी सुखवस्तू जरी नाही तरी माझे वडील शिक्षक होते. अगदी आनंदात माझं बालपण गेलं. सांस्कृतिक दृष्ट्या संपन्न करण्याचा प्रयत्न माझ्या आईवडिलांनी केला आणि सगळ्यात महत्वाचं वाचनाची आवड लागली. पण तिथे गेल्यानंतर, ज्याला तुम्ही झोपडपट्टी म्हणता, अशा झोपडपट्टीत माझे 85% विद्यार्थी राहत होते. आणि तिथे त्यांच्या समस्या मला कळल्या आणि नंतर ठरवलं की ह्यांच्यासाठी काम करायचं. ती माझी कर्मभूमी झाली. आणि माझ्या मुलांना अडचणी येत गेल्या, ते त्या अडचणी मला विश्वासाने सांगत गेले. त्यांच्या अडचणी सोडवता सोडवता आमच्या ठाकूर मॅडम आहेत, मिलिंद बोडस आहेत आणि आणखी काही मित्र मला जोडले गेले 5-6 वर्षानंतर. आणि त्या प्रवृत्ती सातत्याने सुरू राहिल्या, आजही त्या सुरू आहेत. आणि या प्रवृत्तींच्या माध्यमातून फक्त एकच झालं की दरवर्षी कमीत कमी 2 लाख रुपयांची मदत मुलींच्या शिक्षणासाठी करणं शक्य झालं. कोणतीही प्रवृत्ती मी ठरवून केली नाही, त्या समस्या निर्माण होत गेल्या, त्या गरजेपोटी ते झालं आणि नंतर त्यात सातत्य राहिलं. पण 14 वर्षानंतर मी त्या शाळेतून दुसऱ्या शाळेत गेलो. मुळात मी ज्या शाळेमध्ये नोकरी करत होतो शिक्षक म्हणून, आता आपण ज्या सभागृहात आहोत, कवी माधव जुलियन हे त्या शाळेत 1 वर्ष शिक्षक होते. संगीतकार खळे काका, ज्यांना तुम्ही सगळे खळे काका म्हणतात, संगीतकार श्रीनिवास खळे, तर ते सुद्धा त्या शाळेचे माजी विद्यार्थी. अंशुमन गायकवाड हे त्या शाळेचे माजी विद्यार्थी. आणि असा मी त्या शाळेमध्ये नोकरी करत होतो. आता कदाचित तिलाच कडेवर घेऊन मला बोलावं लागेल. तिच्यासाठी सारं काही सूट आहे, माझ्या मुलांना तशी परवानगी नव्हती, यापुढे सुद्धा नाही. तर अशी ती शाळा. त्या शाळेनंतर मी दुसऱ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गेलो. तीही नामांकित शाळा होती. त्या विद्यार्थ्यांना तशी काही अडचण नव्हती, पण मग संपूर्ण बडोदे शहरामध्ये असणाऱ्या ज्या काही विद्यार्थी होते, झोपडपट्टीमध्ये राहणारे, त्यांच्यासाठी काम करायला सुरुवात केली. आणि आज संपूर्ण शहरभर ही प्रवृत्ती सुरू आहे, याचा मला आनंद आहे.
आणि एक की ते अगोदरच सांगितलं की ममताताई काय म्हणतात ह्याकडे लक्ष देऊ नका. मुळात मी कुठल्याही विद्यार्थ्याला घडवलं नाही. माझ्या विद्यार्थ्यांनी आणि पुस्तकांनी मला घडवायचा प्रयत्न केला. आणि आज बडोद्यामध्ये जर 4 लोक मला ओळखत असतील तर याचं संपूर्ण श्रेय माझ्या विद्यार्थ्यांना आहे. माझ्या विद्यार्थ्यांमुळेच मला सगळे जे काही ओळखत असतील ते ओळखतात. आणि ती गुणग्राहक राजाची कर्मभूमी आहे. दातृत्व, महाराजांच्या दातृत्वाबद्दल काय सांगायचं. आजच्या जर का मूल्यांकनाचा आपण विचार केला तर मी बोलतो तर आजच्या मूल्यांकनाचा आपण जर विचार केला तर जवळजवळ 4 कोटी रुपये महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून दिलेले होते. तो दोष तिचा नाहीये, तिला हा चेंडू वाटला आणि ती माझ्या कडेवर असूनही मी चेंडू का देत नाही त्याच्यामुळे फक्त तिचा संताप झाला, दुसरं काही नाही. तर म्हणजे अशा पद्धतीने हे सगळं काम, जो दातृत्वाचा वसा महाराजांचा होता, तो वारसा आजही तो बडोदेकरांनी स्वीकारलेला आहे. आणि हे पुस्तक खरं म्हणजे मला अजिबात लिहायचं नव्हतं. ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर द.भी. कुलकर्णी यांनी मला सांगितलेलं होतं अनेक वर्षांपूर्वी की तुम्ही हे तुमचे अनुभव लिहा. तशा आमच्या ठाकूर मॅडम सांगून सांगून थकल्या होत्या. त्यांनी हात टेकलेले होते. सुधाताई साने म्हणजे साने गुरुजींच्या पुतणी, त्या मला आईसारख्या आहेत. कोरोना काळामध्ये आम्ही दोघांनी मिळून एक पुस्तकही लिहिलेलं आहे. आता त्यांचं वय 91 वर्ष आहे. तर त्यांनीही मला सांगितलेलं होतं, पण मला हे असं काही लिहायचं नव्हतं. पण जेव्हा मी नोकरीमधून निवृत्त होण्याच्या अगदी त्या ठिकाणी आलो त्यावेळेला मला असं एक वाटायला लागलं की मी जे काही बडोद्यात थोडंफार काम केलं हे मी स्वतः केलेलं नाही, मी केवळ निमित्त आहे. हे यांच्यासारखे मित्र आहेत. अनेक लोक, अगदी 500 पेक्षा जास्त विद्यार्थी माझी विद्यार्थी ते माझ्या विविध प्रवृत्तींमध्ये असतात. आता हा संदीप दौंडहून आलेला आहे. तर याच्यासारखे विद्यार्थी, अगदी विदेशात राहणारे सुद्धा विद्यार्थी मला आर्थिक सहयोग देतात. आणि आता सगळ्या जबाबदाऱ्या सुद्धा विद्यार्थीच पार पाडतात. मी स्वतः काहीही करत नाही. फक्त माझे विद्यार्थी मला सांगतात हा उपक्रम आहे, 75,000 रुपये द्या किंवा 1,00,000 रुपये द्या. मी आवाहन करतो, तेवढे पैसे गोळा होतात. नॉट अ पेनी लेस, नॉट अ पेनी मोर. आणि ते सगळं विद्यार्थीच ती जबाबदारी पार पाडतात. 4 ते 5 CA असलेले विद्यार्थी माझ्या सोबत आहेत, ते काम करतात. सर्व व्यवसायामध्ये असणारे माझे विद्यार्थी आहेत. अगदी सनदी अधिकाऱ्यांपासूनचे विद्यार्थी आहेत, ते सोबत काम करतात. म्हणून हे पुस्तक फक्त माझं नाही, हे पुस्तक यांचं आहे. हे पुस्तक खास या कार्यक्रमासाठी प्रवरानगरहून आलेला, मनाने अभंग असणारा माझा मित्र यशवंत पुलाटे याचं हे पुस्तक आहे. प्रमोदचं पुस्तक आहे, संदीपचं पुस्तक आहे, माझ्या सगळ्या विद्यार्थी मित्रांचं पुस्तक आहे. किंवा मी प्रवरानगरला असताना मी खेड्यातून गेलेलो होतो. माझी भाषा अहिराणी बोली भाषा आहे. म्हणजे मग माझं मराठी कसं असेल ह्याची कल्पना तुम्ही करू शकता. पण मग प्रवरानगरला गेल्यानंतर मला हे पुण्या मुंबईचे मित्र तिथे भेटले. मिलिंद भालेराव इथे आहे आणि यांनी सुद्धा माझ्या भाषेवर संस्कार केले. आणि म्हणून मी आज काहीतरी बरं बोल, चुका नको काढू, पुन्हा नंतर सांगायचं की हे चुकलेलं होतं. तर ते सोडा, शब्द महत्वाचे आहेत. तर अशा पद्धतीने आजही सुधारण्याची जी काही माझी वृत्ती आहे ती तशीच आहे. आय एम ऑलवेज ओपन टू डेव्हलप. इट इज द मोटो ऑफ माय लाईफ. आणि म्हणून सुधारण्याची संधी आहे, सुधारण्याचा प्रयत्न करतो. मला असं वाटतं की पुस्तकात काय आहे त्यावर मी आता काहीही बोलत नाही. फक्त एकच सांगतो, पुन्हा पुन्हा सांगतो, उगीच माझी काही वेगळी प्रतिमा वगैरे करून घेऊ नका. आणि ह्या पुस्तकाचा मग जेव्हा विचार केला त्यावेळेला ब्युटी ऑफ लाईफच्या आशा नेगी, न्यू इरानेच ते पुस्तक काढलेलं आहे. त्यांनी 2-3 आर्टिकल वाचले आणि ते म्हटले की आपण हे पुस्तक न्यू इराकडूनच काढू. नंतर आमचे पर्यटन विभागाचे संचालक आहेत, सनदी अधिकारी, त्यांनी सांगितलं की आपण हे पुस्तक शरद तांदळेंकडून काढू. आणि त्यांनी तर म्हणजे आशा नेगींनी अमृताताईंना फोन केला, त्यांनी तांदळे सरांना सरळ फोनच केला आणि सांगून टाकलं माझे मित्र आहेत त्यांचं पुस्तक काढायचं आहे.
तोपर्यंत मी साधारणतः 12-13 फक्त लेख लिहिलेले होते. आणि हे लेख म्हणजे काय आहेत तर माझ्या आयुष्यामध्ये मला भेटलेले काही प्रेरणादायी विद्यार्थी. म्हणजे ह्या पुस्तकाचा लेखक मी असलो तरी सुद्धा पुस्तकाचा नायक माझा विद्यार्थी आहे, हे फक्त अगदी प्रामाणिकपणे सांगतो. आणि अशा पद्धतीने हे लिहायला लागलो. सुधाताई साने त्यांनीच ती प्रस्तावना सुद्धा लिहिलेली आहे. आणि 25/25 शीर्षक जी आहेत ती डॉक्टर उदय निरगुडकरांनी दिली आणि पाठराखण सुद्धा त्यांनीच केली. यानंतर जे सटाण्याला या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे तिथे प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर उदय निरगुडकर आहेत आणि तांदळे सर सुद्धा आहेत. पण मी फक्त एक केलेलं होतं की माझा आत्मचरित्रांवर बऱ्यापैकी अभ्यास होता. एक 500 आत्मचरित्र मी आतापर्यंत वाचलेले आहेत. त्याच्यामुळे फक्त आत्मचरित्रामध्ये जे असतं ना आत्मस्तुती वगैरे तर हे येऊ नये यामुळेच मी लिहित नव्हतो. पण मी काही माझ्या मित्रांकडे ही जबाबदारी सोपवली. म्हणजे आता यशवंत आहे, त्यानंतर पत्रकार मित्र आहेत, कवी आहेत, अगदी आपल्या महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षीताई पाटील त्यांना सुद्धा मी ते दिलेलं होतं. आणि या सगळ्यांनी मला जेव्हा सांगितलं की हे छापलं पाहिजे तेव्हाच मी पुढे गेलो. आणि नंतर ही सगळी जबाबदारी मी अमृताताईंवर सोपवली. त्यानंतर मग जो काही पुन्हा त्रास सहन केला माझा तो माने सरांनी केला. कारण ते त्यांच्यावर सोपवल्यानंतर ते प्रत्येक गोष्टीसाठी मला विचारत होते. धोंगडे सरांनी अगदी सूचक त्याचं मुखपृष्ठ केलेलं आहे. पण इतर कोणत्याही गोष्टीत माझी ढवळाढवळ नव्हती. फक्त माझी एकच अट होती आणि ती अट अमृताताईंनी मान्य केली. मी फक्त एकच सांगितलेलं होतं. त्यांनी जेव्हा टर्म्स अँड कंडिशन्स विचारल्या त्यावेळेला मी एक सांगितलेलं होतं की मला माझा फोटो पुस्तकात नको आहे किंवा माझा परिचय पुस्तकात नको आहे, एवढीच माझी अट होती. बाकी सगळं स्वातंत्र्य त्यांनाच आहे. आणि कदाचित माझ्यासारखा लेखक अमृताताईंना भेटला नसेल एवढा छळणारा, कारण मी काही जबाबदारीच घेतली नाही. सगळं एकदा सोपवलं ती जबाबदारी त्यांनीच पार पाडली. आणि आज ह्या मान्यवरांनी इथे या पुस्तकाचं प्रकाशन केलं आणि इथे समोर माझे शिक्षक आहेत, माझे मित्र आहेत, माझे विद्यार्थी आहेत आणि या सगळ्या अगदी अनौपचारिकपणे हा कार्यक्रम होतोय याचा मला विशेष आनंद आहे. मी आपल्या सगळ्यांचे आभार नको मानायला खरं म्हणजे. त्याच्याऐवजी मी संजय चौधरीच्या 4 ओळी, आभाराचे भार कशाला, आता फुलांचे हार कशाला, हृदयामध्येच घर बांधूया, अशा घराला दार कशाला. विद्यार्थ्यांचं प्रचंड प्रेम, पालकांचा विश्वास आणि समाजाच्या दातृत्वाचा अनुभव घेणारे असे हे नशीबवान शिक्षक म्हणजे बच्छाव सर. खडू फळ्यापलीकडे सुरू असलेल्या त्यांच्या या उपक्रमांमुळे शाळा, भाषा, जात, धर्म, प्रांत आणि देशाच्या भिंती अक्षरशः पारदर्शक झाल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं सहवेदनेनं एकमेकांसाठीचे हात पुढे येत आहेत. आणि या सगळ्याला पाठिंबा देणारे, प्रत्यक्ष त्यासाठी काम करणारे या सगळ्यांसाठी आपण या निमित्तानं निश्चितच ऋण व्यक्त करूयात. मग अशी कुसुमाग्रजांचा उल्लेख झाला आणि इतका हाडाचा शिक्षक आपल्यासोबत आहे की ज्याने अनेक आयुष्य घडवली. तर मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा आणि पाठीवरती हात ठेवत फक्त लढ म्हणा. तर ही लढण्याचं बळ देण्यासाठीचं जे काम तुम्ही करता आहात त्याला हा आमचा मानाचा मुजरा. आपलं मनापासून अभिनंदन या पुस्तकाबद्दल. आजच्या कार्यक्रमाला एक प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत माननीय मिलिंद बोडस सर. मग अशी आत्ता बच्छाव सरांनी उल्लेख केला की मराठी वाङ्मय परिषद बडोदे याचे ते अध्यक्ष आहेत आणि महाराष्ट्राबाहेर मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा प्रसार आणि संवर्धन करणारी मराठी वाङ्मय परिषद ही एक अत्यंत जुनी अशी संस्था आहे जी 8 फेब्रुवारी 1931 मध्ये जी.व्ही. जोशी आणि डॉक्टर वी.पा. दांडेकर यांनी स्थापन केलेली आहे आणि त्याचे अध्यक्ष आज या ठिकाणी आपल्याला कार्यक्रमासाठी लाभलेले आहेत. मी बोडस सरांना विनंती करते की आजच्या निमित्तानं त्यांनी मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आजच्या ग्रंथ प्रकाशन सोहळ्यासाठी मंचावर उपस्थित स्थानापन्न झालेले सर्व मान्यवर आणि मंचासमोरील सर्व मान्यवर, सस्नेह नमस्कार.
आज आपण सगळे ज्या लेखकाच्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी इथे जमलो आहोत, त्या लेखकाच्या लेखन कौशल्याचा परिचय आपल्याला त्यांच्या पुस्तकातूनच होणार आहे. परंतु त्या लेखकाच्या व्यक्तिमत्वातील काही निवडक बाबींचा परिचय करून देणे मला मित्र म्हणून खूप अगत्याचे वाटते. माननीय संजय बच्छाव सर बडोद्यात आल्यापासून तेथील सर्व संस्थांसाठी काम करत होते. बडोद्यात झालेले 91वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी प्रसिद्धी प्रमुख त्यांचा मोलाचा वाटा होता. मराठी वाङ्मयी परिषदेच्या कार्यवाह आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य या जबाबदाऱ्या त्यांनी गेल्या 4 वर्षापासून स्वीकारल्या. त्यानंतर परिषदेच्या कार्याला अधिकच चालना मिळाली. अनेक नवीन योजना आखण्यात आल्या, वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले आणि त्यांचा जोमाने पाठपुरावा करून त्या यशस्वी झाल्यामुळे आमच्या परिषदेला आणि एकंदरीत बडोद्याला त्याचा खूप फायदा झाला. सरांनी शहरातील विविध घटकांना परिषदेशी जोडून घेतले. त्यांच्या प्रयत्नामुळे राज्य मराठी विकास संस्था आर्थिक सहयोग देऊ लागली आहे. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील घटक संस्थांचा वार्षिक 10 लाख रुपये अनुदान द्यावे यासाठी 3 वर्षापासून इतर सदस्यांसह त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. सोमन सरांच्या नेतृत्वाखाली हा प्रश्न सुटेल याची मला खात्री वाटते. मराठी भाषा आणि संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी ते केवळ बडोदा किंवा गुजरात राज्यात प्रयत्नशील आहे असे नाही, तर बृहन महाराष्ट्र मंडळ नवी दिल्ली या संस्थेच्या माध्यमातून विविध राज्यात त्यांचा योग्य उपयोग करून घेतला जातो. गुजरात राज्यातील मराठी शैक्षणिक संस्थांविषयी सरांनी केलेल्या संशोधनाचा महाराष्ट्र शासनाने उपयोग करून घेतलेला आहे हे आनंदाने सांगावेसे वाटते. विद्यार्थी हेच सरांचं सर्वस्व आहे, आता त्यांनी पण सांगितलंच आहे. सदैव विद्यार्थ्यांचा विचार करणारा शिक्षक अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यांनी तरुण वर्गाच्या मनात साहित्य आणि साहित्यिक कार्यक्रम यांच्याविषयी अभिरुची निर्माण करून त्यांच्या नवीन उमेदीला दृष्टिकोनांचा उपयोग करून घेऊन कार्यक्रमांच्या गुणवत्तेत भर टाकली आहे. नेहमी आपण पाहतो की सर्वसाधारणपणे संस्थेसाठी व्यक्ती काम करते, पण सरांचं वैशिष्ट्य असे आहे की त्यांच्या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये केवळ देशातीलच नव्हे तर परदेशातील संस्थांनाही सहभागी होणे भूषणावह वाटते आहे. गेल्या 12 वर्षापासून सरहद्दीवरील जवानांसाठी राख्या पाठवण्याचा उपक्रम 14 ते 15 राज्य आणि 14 ते 15 देश याच्यात सहभागी होतात आणि यावर्षी तर 68,000च्या वर राख्या त्यांनी पाठवल्या. यावरूनच त्यांच्या कामाचा आवाका लक्षात येईल. गेल्या 3 दशकांपासून बडोद्यात आयोजित होणाऱ्या कोणत्याही संस्थेचा मोठा कार्यक्रम असल्यास सरांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभते. अडचणीच्या काळात सरांचा नंबर हेल्पलाईन म्हणून उपयोगात येतो. महाराष्ट्रातून नोकरीनिमित्त बडोद्यात आलेल्या जवळजवळ 400 तरुणांची कोरोना काळात सरांनी संपूर्ण जबाबदारी उचलली होती. थोडक्यात सांगायचं झाल्यास पत्रकारिता, अध्यापन, समाजसेवा, साहित्य सेवा, देशसेवा, लेखन, संपादन, वक्तृत्व वगैरे वगैरे झपाटलेलं असं हे अष्टपैलू व्यक्तिमत्व परिषदेला लाभले याचा एक सहकारी, एक जिवलग मित्र म्हणून मला मराठी वाङ्मयी परिषदेला इतकेच नव्हे तर समस्त बडोदेकरांना खूप खूप अभिमान वाटतो. पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देऊन माझे मनोगत आटोपते घेतो. धन्यवाद. मनापासून धन्यवाद. मानवी संस्कृतीचा झरा असलेली नदी ही आपल्या सगळ्यांच्या कायमच जिव्हाळ्याचा विषय असते आणि ज्या नदीच्या तीरावर पोहणारा एक तरुण आणि त्याच्या सगळ्या निरीक्षणातून साकार झालेली नदिष्ट कादंबरी, ती नदी अर्थात गोदावरी, माझ्या माहेरीच तिचा उगम झाला. पुन्हा पुन्हा हे असं जोडलं जातं ना माणूस दुसऱ्याशी, तर ते फार छान असतं आणि ते कायमचं जोडलं जातं. त्यामुळे आपण वारंवार भेटत राहू, बोलत राहू. औदुंबर पाटणकोरकर नगर नांदेड इथले मनोज बोरगावकर सर,
ग्रंथाली मुंबईने त्यांची नदिष्ट ही कादंबरी प्रकाशित केली आणि मराठी साहित्य विश्वात एका वेगळ्या प्रायोगिक कादंबरीची भर पडली. फार नाही पण अलीकडेच या कादंबरीची 25वी आवृत्ती प्रकाशित झालेली आहे. मला वाटतं की अर्धशतकाकडे वाटचाल या कादंबरीची सुरू आहे. याही पुढे जाऊन कन्नड, गुजराती या भाषांमध्येही त्यांचा अनुवाद झालेला आहे. कदाचित आणखी हिंदी भाषेत देखील त्याचा अनुवाद झालेला आहे. राष्ट्रभाषा सन्मान 5 लाख रुपयाचा राष्ट्रभाषा सन्मानाचा पुरस्कार या कादंबरीला मिळाला आहे. महाराष्ट्र शासनाचा हा आपटे पुरस्कार, नरहर कुरुंदकर पुरस्कार, मसाप पुरस्कार, मनोरमा पुरस्कार, गणेश चौधरी पुरस्कार असे अनेक पुरस्कार ज्या नदिष्टच्या नावावर आहेत, ज्या लेखकाच्या नावावर आहेत असे पुरगावकर सर, मी आपल्याला विनंती करते की आपण मनोगत व्यक्त करावं. सगळ्यांना नमस्कार. अच्छी संगत बैठकर संगी बदले रूप, जैसे मिलकर आम को मीठी हुए धूप. अशी अच्छी संगत समोर आणि व्यासपीठावर विराजमान आहे. सर, आपल्याविषयी तर काय बोलावं योगेश सर. थिएटरचा माणूस आहे. थिएटरच्या माणसाला जगण्याचं नाट्य आणि नाटकातलं जगणं कळत असतं. म्हणून तुमच्यासमोर बोलताना आज पहिल्यांदा मला प्रेशर येत आहे आयुष्यात. कारण देशभरात बोललो, अगदी लिटरली देशभरात, पण आपल्या मातृसंस्थेत आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांसमोर बोलताना मला एक सन्मान आणि आनंद वाटतो. आदरणीय बोडस सर, सुरेख संचलन करणाऱ्या ममताताई, आणि मला असं वाटतं गणपती बाप्पा हे पहिले प्रकाशक आणि वेदव्यास हा पहिला लेखक. त्या परंपरेतल्या प्रकाशक अमृताताई आणि तांदळे ती कडी आणखीन पुढे नेत आहेत. इतकं सुंदर निर्मिती मूल्य या पुस्तकाचं आहे. आणि आजची उत्सव मूर्ती बच्छाव सर. सर, योगेश सर, या पुस्तकाचं साहित्यिक मूल्य किती आहे हे भविष्यात वाचकांनी ठरवावं. पण या पुस्तक लिहिणाऱ्या माणसाच्या कर्तृत्व मूल्याविषयी बोलायला मी या ठिकाणी उभा आहे. कारण मी त्यांना जवळून पाहिलंय. अगदी प्रस्तावनेपासून हे पुस्तक आपल्या मनाचा ठाव घेतं. कुठल्याही पुस्तकाची प्रस्तावना ही त्या पुस्तकाच्या अंतरंगात शिरायची चावी असते. आणि या पुस्तकाला प्रस्तावना कोणाची आहे? सुधाताई साने बोळा. त्यांना मी बडोद्यात भेटलोय सर, आणि अभिमानानं सांगा वाटतं, माझ्या पाठीवर हात फिरून त्या म्हणाल्या, लेकरा मी नदिष्ट वाचलंय आणि तुझ्या लेखनात मला साने गुरुजीचे अंश सापडतात. आणि त्यांची प्रस्तावना बच्छाव सरांच्या पुस्तकाला आहे. ही या पुस्तकाची फार मोठी ऐपत आहे. आणि या प्रस्तावनेत ते एका ठिकाणी लिहितात, हे पुस्तक वाचताना मला अमळनेर मधल्या साने गुरुजींच्या वागण्याची आठवण झाली. सर, यापेक्षा वेगळं सर्टिफिकेट तुमच्या पुस्तकाला दुसरं कोणतं असावं असं मला वाटत नाही. म्हणजे एकंदरच बघा की खडू फळ्यापलीकडे, खडू आणि फळ्यावर जे लिहिलं जातं ते भुकटी रूपात ओढून जातं. ते औपचारिक शिक्षण, ते सिलेबसला असलेलं शिक्षण. पण खरं शिक्षण असतं अनौपचारिक शिक्षण, सिलेबस बाहेरचं शिक्षण. आणि सिलेबस बाहेरचं शिक्षण काय असावं, अनौपचारिक शिक्षण काय असावं, याचा वस्तुपाठ म्हणजे बच्छाव गुरुजी आहेत. मी सर हा शब्द वापरत नाही सर, कारण सर म्हणले की ओठांच्या हालचाली केल्या, संपलं, सर झाले. मी गुरुजी हा शब्द वापरतो, कारण गुरुजी म्हणताना इथून काळजातून शब्द येतात. आणि त्या गुरुजी या शब्दाला एक वेगळं वलय आहे. आणि ती गुरुजीची परंपरा टिकवून ठेवणारे बच्छाव सर मला लाख मोलाचे वाटतात. आपली फार फार उदात्त अशी गुरु शिष्य परंपरा आहे प्राचीन, तिथपर्यंत मी जात नाही. पण अगदी अलीकडच्या आधुनिक काळातल्या 3 गुरुजनांचा उल्लेख करतो. तो यासाठी करतो की ती जी परंपरा आहे, तिचं जे काही पाईकत्व आहे, पाईकत्व बच्छाव गुरुजींनी स्वीकारलेलं आहे. रवींद्रनाथ टागोर, साने गुरुजी आणि राधाकृष्ण. टागोर मी छोटे छोटे दाखले देतो आणि तिथं कनेक्ट करतो. पुन्हा मी तुलना करत नाही सर, मी तुलना अजिबात करत नाही. काहीतरी प्रयास करू नका. पण काही श्रेष्ठ परंपरा आहेत, त्याची जपणूक करण्याचा प्राणपणाने प्रयत्न जर कोणी करत असेल तर आपण त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारताना आपले हात आखडते घेऊन येत असं मला वाटतं. टागोर आपल्या 9 वर्षाच्या नातीला पत्र लिहितात. पत्राचा मायना काय? बेटा, मी तुला छोटसच पत्र लिहितोय, मी जरा घाईत पत्र लिहितोय, म्हणून नाराज होऊ नकोस, कारण यानंतर मला पहिल्या वर्गावर शिकवायला जायचंय. हा ऑफ पिरियड आहे
आणि या ऑफ पिरियडमध्ये मला पहिल्या वर्गावर शिकवायची तयारी करायची. टॅगोर सारखा माणूस म्हणतो की मला पहिल्या वर्गावर शिकवायची तयारी करायची. मी मनोज बोरगावकरला प्रश्न विचारतो, तू कोणत्या वर्गावर शिकवायला जातोस आणि त्याची तयारी काय करतोस? साने गुरुजी, सुधाताई, सुधासपत्र आपण सगळ्यांनी आपल्या पिढीनुसार नक्कीच वाचलेली आहेत. सुधासपत्र, त्या सुधाताईला साने गुरुजी दर महिन्याला एक पत्र लिहायचे. एकदा ती म्हणाली की काका, तुझी पत्र आम्ही 40च्या 40 मुली वाचतो, पण आज मात्र तुझी पत्र वाचून माझ्या वर्गातल्या 40च्या 40 मुली रडल्या. गुरुजी म्हणाले, का रडल्या? ती म्हणाली की तुला पत्र लिहायला काका आहेत, आम्हाला कोणी पत्र लिहित नाही. त्या दिवशी नंतर साने गुरुजी जवळपास 11-12 महिने त्या 40च्या 40 मुलींना पत्र लिहित होते असं नाही. ही जी एक उदात्त परंपरा आहे, मला बच्छाव गुरुजी त्या परंपरेचे पाईक वाटतात. म्हणजे कसं असतं पहा की एकंदर 25 पानांचा हा लेख आहे आणि श्रीकांतच्या अनुभवापासून हा लेखन प्रपंच सुरू होतो. श्रीकांत त्यांचा विद्यार्थी, आणि श्रीकांत या विद्यार्थ्यामुळे माझ्यामध्ये परिवर्तन आलं असं सर म्हणतात. आपण अनेकांनी पर्सिबाईशी शेलीची म्युटॅबिलिटी ही कविता ऐकली असेल. त्या कवितेत शेली म्हणतो, नथिंग इज परमनंट एक्सेप्ट चेंज, चेंज इज द लॉ ऑफ लाईफ. आणि श्रीकांत हा विद्यार्थी, कब्बशा धुणारा विद्यार्थी, रात्री अंगाचं मुटकुळं करून अंथरुणात पडलेला विद्यार्थी, ज्याला भवितव्यच नाही, ज्याच्यासाठी शाळा दुष्प्राप्य आहे, अशा विद्यार्थ्याच्या घरी हा गुरुजी जातो, त्याला नोकरीला लावतो. इतकंच करून तो थांबत नाही. थांबलं तर ते बच्छाव गुरुजी कसं काय? तो नोकरीला जॉईन होत नाही. का जॉईन होत नाही म्हणून त्याच्याकडे जातो. तेव्हा तो म्हणतो की माझा रोजीरोटी रोजच्या कमाईवर आहे, लक्षात आहे, आणि मी जर महिन्याभराची नोकरी स्वीकारली तर माझ्या कुटुंबाचं आजचं पोट कसं भरणार? हा माणूस त्याला 600 रुपये काढून देतो. आणि त्यानंतर तो विद्यार्थी निरनिराळे जे काही हे शोज असतात, काय रियालिटी शोज म्हणतात, त्या रियालिटी शोचा विजेता होतो, नृत्य दिग्दर्शक होतो आणि उत्तुंग अशी कामगिरी आपल्या आयुष्यात करतो. आणि हा गुरुजी काय म्हणतो, म्हणजे सर मला या पुस्तकातलं सगळ्यात आवडलेली गोष्ट की या माणसाने सगळीकडे नायकत्व स्वीकारलेलं आहे. कुठंच ते नायक होत नाही. मी हे केलं, माझ्याकडून हे घडलं असा दावा ते करत नाहीत. श्रीकांत सारखा विद्यार्थी मला जर भेटला नसता तर माझ्या आयुष्यात कुठलंच परिवर्तन आलं नसतं असं म्हणून ते श्रेय नामावलीमध्ये श्रीकांत असेल आणखीन त्यांचे जे विद्यार्थी त्यांची नावं टाकतात आणि स्वतः नावानिराळं राहतात. हे मला फार महत्वाचं वाटतं. आत्ताच युद्धाचा विषय निघाला, कारगिल युद्धाचा विषय निघाला. कारगिल युद्ध हे फार अर्थाने वेगळं आहे. त्यात तो धडा आहे युद्धाचा, कारगिल युद्धाचा अनुभव कथन म्हणूया आपण त्याला, की कारगिल युद्ध अनेक अर्थाने वेगळं यासाठी होतं की शत्रू डोक्यावर होता, आपण खाली होतो. शत्रूला आपण दिसत होतो, आपल्याला शत्रू दिसत नव्हता. आणि एका देशाच्या गुप्तहेर संघटनेने भारतानं सांगितलं होतं की का माहित नाही पण पाकिस्तान थंडीत लढण्याचे जे बूट असतात ते बूट त्यांच्या गरजेपेक्षा जास्त प्रमाणात खरेदी करतो. अटल बिहारीजी तेव्हा लाहोर आणि ही बस यात्रा करत होते आणि पाकिस्तान कट कारस्थान रचत होता. आणि खरोखर जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा भारतीय सैनिक फाटक्या बुटांनी लढत होते आणि तरी आपण जिंकलो, कारण आपले सैनिक देशप्रेमाने भरलेले होते आणि पाकिस्तानचे सैनिक भाडोत्रे होते. आणि मग हे कारगिल युद्ध आपल्या लेकरांना सांगितलं पाहिजे. नुसतं भारत माझा देश आहे म्हणून चालणार नाही. या सैनिकांचा त्याग काय आहे हा त्याग आपण सांगितला पाहिजे. म्हणून हा माणूस बातम्या ऐकायचा, अभ्यास करायचा, वाचन करायचा आणि आपल्या विद्यार्थ्यांना त्या देश सेवेच्या, कारगिल युद्धाच्या या सगळ्या गोष्टी सांगायच्या. सर आज 3 वर्षापासून आपण जे काय पाहतो जागतिक क्षेत्रामध्ये की तिसरं महायुद्ध केव्हाही होऊ शकतं. म्हणजे आकडेवारीच्या भाषेत बोलायचं तर पारंपरिक अस्त्रांनी एका माणसाचा मृत्यू $1000 पडतो, अण्वस्त्रांनी एका माणसाचा मृत्यू $500 पडतो, रासायनिक अस्त्रांनी एका माणसाचा मृत्यू $100 पडतो, तर जैविक अस्त्रांनी एका माणसाचा मृत्यू फक्त $1 पडतो. इतकं मरण स्वस्त होतं. आईन्स्टाईनला एकदा विचारलं होतं की बाबा रे, तिसरं महायुद्ध कोणत्या अस्त्राने लढल्या जाईल? आईन्स्टाईनचं उत्तर मला वाटतं युद्धावरची सगळ्यात बेस्ट कॉमेंट आहे आजपर्यंतची. I do not know with which weapons World War III will be fought, but I can assure you that World War IV will be fought with stick and stones. मला माहित नाही तिसरं महायुद्ध कोणत्या अस्त्राने लढल्या जाईल, पण जेव्हा केव्हा चौथं महायुद्ध लढल्या जाईल ते दगडांनी आणि काठ्यांनी लढल्या जाईल, एवढी मानवी संस्कृती रसातळाला गेली असेल. त्यामुळे युद्धस्य कथा, देशप्रेमाचे संस्कार या पिढीवर रुजवले पाहिजेत असं जेव्हा एका शिक्षकाला वाटतं तेव्हा त्याच्या नसानसातून राष्ट्रप्रेम वाहत असतं. भारत माझा देश आहे एवढं म्हणून चालणार नाही. आपण या मातीचं काही देणं लागतो आणि आपणच नाही
तर पुढच्या पिढ्या सुद्धा याचं देणं लागतात. सर, मी नेहमी म्हणतो की नदीष्ट लिहिणारा मनोज बोरगावकर दुय्यम आहे. नदी वाहत राहिली पाहिजे, कारण नदी वाहत राहिली तर पुढच्या पिढ्या वाहत राहतील, नाही तर पुढच्या पिढ्या वाहणार नाहीत. त्याच धर्तीवर या माणसानं त्या राष्ट्रप्रेमाच्या, कारगिल युद्धाच्या कथा सांगून लेकरांच्या मनामध्ये जी राष्ट्रप्रेमाची ज्योत पेटवली आहे ती कोणत्याही शत्रूला विझवता येणार नाही. यासाठी आपण यांच्यासाठी टाळ्या वाजवूया. ही फार मोठी असं मला वाटतं. आता खरं सांगायचं म्हणजे होणार सून मी या घरची हा एक धडा या अनुभव कथा म्हणतो. सर, मी धडा म्हणत नाही, अनुभव कथा म्हणत मी त्याला. कारण मी तुम्हाला सांगितलं की साहित्यिक मूल्य काय तुम्ही ठरवा, पण कर्तृत्व मूल्य म्हणाल तर 100% मार्क मी या पुस्तकाला देईल. तर हे जे सिरियल होतं त्यांची श्रेया, सर आय एम नॉट रॉंग, श्रेयाच ना, श्रेया नावाची विद्यार्थिनी जिला लिव्हर ट्रान्सप्लांट करायचं होतं. लिव्हर ट्रान्सप्लांटचा खर्च 10 लाख रुपये. आणि हा ध्येयवेडा गुरुजी ती सगळी व्यवस्था करण्याच्या मागे लागतो. मी तुम्हाला नेहमी सांगतो की आपल्या समाजाकडे दानत नाही असं नाही, त्याच्याकडे दानत आहे. पण दान मागणाऱ्याचं दामन जर पाक साफ असेल तर ते किती दान द्यायला हा समाज तयार आहे. आणि अशा पाक साफ दामन असलेल्या शिक्षकाला समाज द्यायला तयार होता. त्या श्रेयाची एकच इच्छा होती की त्या होणार सोनून या घरची याची जी काही नायिका आहे तेजस्विनी प्रधान, इफ आय एम नॉट रॉंग, तेजस्विनी प्रधाननं मला एकदा बोलायचंय, मला तिच्याशी एकदा बोलायचंय. आणि या गुरुजींनी खरोखरच त्या मुलीचं आणि तेजस्वी प्रधान बोलणं करून दिलं. आणि तिच्या चेहऱ्यावरचा जो तो काही आनंद आहे तो आनंद त्या मिळवलेल्या 10 लाख पेक्षा कितीतरी पटीने जास्त या गुरुजीला वाटतो. आणि मित्रांनो, त्यातला एक वाईट म्हणजे कायम दुःखांत प्रसंग आहे अंत्यविधीचा, की ती मुलगी वाचत नाही. तिच्या वडिलांनी तिला लिव्हर दिलं असतं आणि तिच्या अंत्यविधीला वडील येतात, पण त्यांची सुद्धा परिस्थिती नाजूक असते. त्यामुळे कारमध्ये बसून कारच्या काचा ओढून ते अंत्यविधी पाहत असतात. आणि ज्या गोष्टीला बापाने स्पर्श कराव्या त्या गोष्टी हा गुरुजी धावत नेऊन त्या काचेजवळ नेतो. ते काचेतून त्या वस्तूला स्पर्श करतात. आणि अशा प्रकारे अत्यंत, सर मी अनेक अंत्यविधी केले. म्हणजे मला लहानपणापासून नाद होता की गल्लीत, गावात, शहरात कोणी गेलं की मी तिथं असायचो. अगदी सकाळपासून कवटी फुटल्याचा आवाज येईपर्यंत मी ते कामं करायचो. मला असं वाटायचं की आपण गेलो नाही तर अंत्यविधीच होणार नाही. समज होते, तरुण होतो. म्हणजे इतकं केलंय सर की त्या काळात पॉकेट मनी वगैरे असे प्रकार नव्हते. आम्ही उरल्या सुरल्या भुकेजल्या नातेवाईकांना वाटेला लावायचो. आम्ही पाहतो कवटी फुटेपर्यंत थांबतो म्हणायचो. आणि आमच्याकडे पिशवी असायची, आम्ही त्याला खलती म्हणायचो. त्या खलतीमध्ये किटली असायची, 4-5 फुटलेले कप असायचे, 25 पैशाची पत्ती आणायचो, 25 पैशाची साखर आणायचो, दूध आणायचो आणि त्या सरणाच्या धगीवर चहा करून प्यायचो. थकलेले असायचो, पैसे नसायचे जवळ. पण एखाद्या कोळा जीव असेल जळत, त्या दिवशी आम्हाला चहाला देहाचा वास यायचा. इतके अंत्यविधी मी पाहिलेले आहेत. पण तरी सुद्धा सर, तुम्ही श्रेयाचा लिहिलेला अंत्यविधी जो आहे, तो जो प्रसंग आहे, तो काळजात घर करून राहतो. असे अनेक प्रसंग आहेत की जे काळजात घर करून राहतात. आपण अनेक जण मध्यमवर्गीय आहोत. एक घर बांधताना आपली काय अवस्था होते लक्षताई आपल्याला माहिती आहे. पण या माणसानं अनेक विद्यार्थ्यांच्या काळजात घर बांधलेलं आहे आणि ते घर ताउम्र आबाद राहणार आहे ही या मोठेपण आहे. कारण ही जी पिढी आपल्या समोरची लहान पिढी आहे ती नेटली कनेक्टेड आहे सर. पण ती नीटली कनेक्टेड आहे का, हा माझा प्रश्न आहे. आणि तिला जर नीटली कनेक्टेड करायचं असेल, ती जगाशी जोडल्या चालली आहे एका क्षणात, पण ती माणसांपासून तुटत चालली आहे. अशा पिढीला जर आपल्याला नीटली कनेक्ट करायचं असेल तर मला वाटतं बच्छाव गुरुजींसारखे गुरुजी हे हाताची बोटं जास्त व्हावीत अशी परिस्थिती असताना बच्छाव गुरुजींसारखे गुरुजी जर म्हणजे एक वस्तुपाठ म्हणून समाजापुढे उभे राहिले तर मला वाटतं एक फार मोठी समाजाची काय म्हणून एक ऐपत असेल की वाट पाहतो तुझी हा एक धडा आहे. त्यात नयनचा अनुभव आहे, तो सुद्धा मला फार अंगावर काटे आणणारा आणि की अशा अनेक दुःखी जीवांना, अशा अनेक दुःखी विद्यार्थ्यांना सरांनी आपल्या तळहाताचा आडोसा करून जपलंय. दिवा विझू नये म्हणून आपल्या तळहाताला चटके बसले तरी चालतील, पण तो दिवा विझू नये म्हणून त्यांनी त्यांना जपलेलं आहे. मला वाटतं त्यांचे म्हणजे एका विद्यार्थ्यातून ते दुसऱ्या विद्यार्थ्याकडे जातात, तिसऱ्या विद्यार्थ्याकडे जातात. त्यांचा मित्र इथे बसलेला आहे. आणि पेन शुड नॉट बी ओनली व्हॅलिड रिझन फॉर स्टॉपिंग सर. दुःख हे थांबण्याचं एकमेव वाजिब कारण असू शकत नाही, यावर विश्वास असणारा माणूस अशा प्रकारे विद्यार्थ्यांना जागोजागी मदत करत राहतो. फुटपाथवर झोपणारी विद्यार्थी नंतर शिक्षिका होते,
याच्यापेक्षा मोठा राष्ट्रपती पुरस्कार असू शकत नाही. आणि मला नमस्कार सर केले, त्यांची कविता मला या ठिकाणी त्याचा उल्लेख करावा वाटतो की सूर्योदय होताच पक्षाने झाड खाली करायचे असते, सूर्योदय होताच पक्षाने झाड खाली करायचे असते, सूर्यास्त होताच आकाश. म्हणजे पूर्ण 24 तास ना झाड आपलं असतं ना आकाश. असं आपलं झाड नसलेलं, आपलं आकाश नसलेल्या विद्यार्थ्याला कायम वटवृक्षाची सावली देण्याचं काम या गुरुजीने केलेलं आहे. आणि म्हणून या गुरुजीच्या या कामाला मी एक सलाम करतो. मी पुन्हा पुन्हा सांगतोय की कर्तृत्व मूल्य हे इतकं मोठं आहे या माणसाचं की त्या कर्तृत्व मूल्यामुळे नतमस्तक होताना आपण भारावून जातो. म्हणजे हा गुरुजीपणाचा जो त्यांचा ऐवज आहे तो इतका बेशकिमती आहे ना की काही माणसं पदामुळे मोठी होतात आणि काही माणसांमुळे पदं मोठी होतात. या माणसामुळे गुरुजी या पदाची जी काही उंची आहे ती अजून वाढत गेली असं मला वाटतं. अश्रूंचं नातं हा एक धडा त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर देव पाहायला ज्यांनी हे योगेश सर, मला नेहमी असं वाटतं की देव तुम्हाला मला प्रत्येकाला भेटलाय नाही असं कसं म्हणायचं, पण ज्या रूपात तो भेटलाय त्या रूपात त्याला आपल्याला ओळखता आलं नाही. पण बच्छाव गुरुजींच्या विद्यार्थ्यांना म्हटलं गुरुजींच्या रूपात देव भेटला असावा आणि त्यांचं आयुष्य समृद्ध होत गेलं असावं. हजारो विद्यार्थ्यांच्या काळजात घर माणसाला, म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हणालो की सिलेबस मधलं शिक्षण शिकवणारे खूप शिक्षण असतात. खरं शिक्षण असतं सिलेबसच्या बाहेरचं, ज्याला मी अनौपचारिक शिक्षण म्हणतो. शिवाजी महाराज नाव घेतलं की आपलं सगळं असं हे होऊन येतं. पण शिवाजी महाराज मला चौथीतल्या गुरुजींनी ज्या पद्धतीने शिकवलं ना त्यानंतर कुणी कधीच भेटले नाही. तो प्रसंग मला थोडासा ऑफ द रेकॉर्ड होईल सर, पण स्टील मी सांगतो की आम्ही नाटक बसवलं होतं आणि नाटकाचा प्रसंग असा होता की सिद्धी जोहरच्या वेढ्यातून शिवाजी महाराज पसार होतात असा तो प्रसंग होता. आणि मी शिवा नाव्याची भूमिका पार पाडत होतो की शिवाजी महाराजांचं सोंग घेतो आणि 2 पालख्या त्या दिवशी पन्हाळगडावरून निघतात, एक पालखी महाराजांची आणि एक सोंगातल्या शिवा नाव्याची. मी तो रोल करत होतो आणि ठरल्याप्रमाणे शिवा नाव्याची पालखी पकडल्या जाते, त्याला सिद्धी जोहर पुढे आणल्या जातं. सिद्धी जोहर गाडीवर हात फिरत म्हणतो का भागना चाहते थे क्या, तो सोंगातला शिवा नावी म्हणतो हा कोशिश कर रहे थे. तेवढ्यात अफजल खानाचा मुलगा फाजल खान त्या ठिकाणी येतो आणि म्हणतो दगा दगा दगा, खरा शिवाजी तर केव्हाच पळून गेला, हे ते शिवाजी महाराजांचं सोंग आहे. तो सिद्धी जोहर एकदम संतापतो, त्याची कट्यार काढतो आणि नाटकामध्ये तो माझ्या काय पोटात खुपसायला येतो आणि मी पालथा पडतो स्टेजवर. जोशी गुरुजी माझे धावत धावत स्टेजवर येतात, विसरतात नाटक आहे काय चालू आहे, समोर प्रेक्षक बसलेले आहेत. अरे तू सोंगातला झाला तरी शिवाजी आहे, शत्रू पुढे पालथा पडू नकोस. कसे शिवाजी महाराज मला पुन्हा भेटले नाही आणि ते जे शिवाजी महाराज मनावर कोरले गेले ते आस्था आहेत, माझ्या मनात शाबूत आहेत की शत्रू पुढे आपण सोंग असलं तरी पालथा पडायचं नाही. हा सगळा प्रवास त्यांनी केलेला आहे. बच्छाव गुरुजींचं पुस्तक प्रत्येक शिक्षकांनी वाचावं, अभ्यासक्रमाला ते कंपल्सरी करावं, तो वस्तुपाठ राहील असं मला वाटतं. आणि बच्छाव गुरुजी वाचून तुम्ही आदर्श शिक्षक होणार नाहीत, चांगले शिक्षक होणार नाहीत, कारण त्यांचा श्वास, त्यांचा ध्यास हा त्या पेशाशी निगडीत आहे. पण ते पुस्तक वाचून तुम्हाला काही प्रेरणा मिळतील, कारण आपले आपले मार्ग शेवटी आपल्याला शोधायचे असतात. कोणी सांगून कुठले मार्ग मिळत नसतात. एक छोटासा दृष्टांत सांगतो. दृष्टांत शब्द म्हटलं की दृश्य आठवतं सर. काही माणसांचा ठसा असा उमटलेला असतो ना आपल्या काळजावर की आपण विसरू शकत नाही. छोटासा दृष्टांत सांगतो आणि थांबतो. मला त्यांनी काहीतरी 20, 25, 30 मिनिटं दिली आहेत, पण आम्ही प्राध्यापक माणसं जोपर्यंत समोरची कागद संपत नाही आणि बेल वाजत नाही तोपर्यंत थांबायचा नाही असा आमचा रिवाज असतो. पण तेवढ्या वेळ मी बोलणार नाही, वेळेचं भान ठेवतो आणि शेवटचा दृष्टांत सांगतो की प्रत्येकाला, प्रत्येक गुरुजीला, प्रत्येक शिक्षकाला आपला आपला मार्ग स्वीकारावा लागेल. बच्छाव गुरुजींचं पुस्तक फक्त त्यांना दीपस्तंभासारखं मार्गदर्शन करत राहील आणि तेवढं झालं तरी त्यांच्या लिहिण्याचं, त्यांच्या असण्यापलीकडच्या दिसण्याचं सार्थक झालं असं मला वाटतं. तो दृष्टांत असा की एक पुजारी पूजा करत होता आणि एक लहान मुलगा गेला, त्याला सुद्धा ती पूजा आवडायला लागली. त्यांनी हळद टाकली की तोही हळद टाकायचा, त्यांनी कुंकू टाकले की तोही कुंकू टाकायचा, त्यांनी अक्षर टाकले की तोही अक्षर टाकायचा, त्यांनी दिवा लावला की तोही अक्षर करायचा. त्यांनी मंत्र म्हणायला सुरुवात केली की हाही आपल्या ओठाने फुटायला लागला. पुजारी त्याच्याकडे पाहत होता आणि बाहेर आल्यावर तो म्हणाला, अरे बाकी सगळं ठीक आहे, तू माझी नक्कल करत होतास का? तो म्हणाला, नाही नक्कल करत नव्हतो, तुम्हाला पूजा करायला फार आवडतं म्हणून मी तुमच्यासारखंच करत होतो. बाकी सगळं ठीक आहे, पण जेव्हा मी मंत्र म्हणत होतो तेव्हा तू काय फूट पडत होतास? तर लेकराचं उत्तर होतं, तुम्ही जेव्हा मंत्र म्हणत होतात तेव्हा मी अबकडची बाराखडी म्हणत होतो आणि देवाला सांगत होतो की सगळे मंत्र यातूनच तयार झालेत, तुझे तू घेऊन टाक.
जे काही मंत्र शिक्षकांना मिळणार आहेत, वाचकांना मिळणार आहेत, ते त्यांनी घेऊन टाकावे. तिथे निलक्षताई आल्यात सर, त्या 5 वर्ष वाचक पीठचं काम करतात. बुधाटे आलाय, तृप्तीताई येऊन गेल्या. म्हणजे नदी पुणं माझं सासर आहे रूढार्थाने, पण माझ्या नदिष्ठचं माहेर पुणं आहे आणि या माहेरात आपण मला बोलायची संधी दिली, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी. थांबतो. धन्यवाद. मनापासून धन्यवाद. मला असं वाटतं जोपर्यंत बच्छाव सरांसारखे व्यक्तिमत्व म्हणजे बच्छाव गुरुजी कार्यरत राहतील, जोपर्यंत बोरगावकर सरांसारखे पुण्याचे जावई असलेले प्राध्यापक वक्ते व्याख्यानं देत राहतील, तोपर्यंत नदी प्रवाहितच राहील. आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभले आहेत आत्ताच ज्या दृश्यमचा उल्लेख झाला असे माननीय योगेश सोमण सर, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष, तसंच मुंबई विद्यापीठाच्या अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सचे माजी संचालक आणि आता 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं पूर्ण नेतृत्व ज्यांच्याकडे आहे असे माननीय योगेश सोमण सर, रंगभूमिकार, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, प्रशिक्षक म्हणून गेली 40 वर्ष ते सातत्यानं कार्यरत आहेत. 76 एकांकिका, 7 नाटकं आणि आतापर्यंत त्यांचे प्रकाशित झालेली आहेत. विविध पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. त्यांच्या एकांकिका आणि नाटकं इंग्रजी, हिंदी, गुजराती, आसामी आणि उर्दू भाषेत देखील भाषांतरित झाली आहेत. स्नेह या संस्थेच्या माध्यमातून अनेक सांस्कृतिक उपक्रम गेली 25 ते 30 वर्ष ते सातत्याने राबवत आहेत आणि अनेक विद्यार्थ्यांची जडणघडण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. मला सांगायला आवडेल की यंदा महात्मा फुले यांची 20 जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यानिमित्त सत्यशोधक हा आगळा वेगळा प्रयोग योगेश सोमण सर आपल्यासाठी घेऊन आले आहेत. मी सोमण सरांना विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आणि समोर उपस्थित बच्छाव सरांचे विद्यार्थी, बच्छाव सरांचे मित्र, बच्छाव सरांचे वाचक, बंधू भगिनींनो, मला साहित्य परिषदेचा अध्यक्ष आणि या इमारतीचा प्रशासकीय अधिकारी म्हणून आज भयंकर आनंद होतोय की सभागृह पूर्ण भरलंय. काही महिन्यांपूर्वी आनंद डोह म्हणून संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांवरती मी जो एकपात्री प्रयोग करत होतो त्यावेळेलाही असंच भरलेलं होतं. त्यानंतर मधल्या काळामध्ये इतकं पूर्ण भरलेलं सभागृह नव्हतं. याच्यावरूनच शिक्षक म्हणून आणि माणूस म्हणून तुम्ही किती श्रीमंत आहात याची प्रचिती येते. कारण मी मगाचपासून कॅल्क्युलेशन करत असतो की बडोद्यावरनं जरी माणसं मागवली तरी ही एवढी कशी काय आणि किती दिवसानंतर येतील, काय काय गाडी आणली, बोगी बुक केली होती का काय केलं होतं. पण ही सगळी तुमच्या प्रेमाने आणि तुम्ही फळा आणि खडूच्या पलीकडे जे जीवन जगलात आणि लोकांपुढे स्वतःचाच आदर्श निर्माण करू म्हणून निर्माण होत नसतो तर तो त्यांना जाणवावा लागत असतो. मी अगदी थोडक्यात मनोगत व्यक्त करणार आहे. परवाही मी म्हटलो की हे उगीच एक पिढी भंपकपणे बोलत असते की आजकाल वाकावेत आणि स्पर्श करावेत असे पायच शिल्लक नाहीत वगैरे वगैरे वगैरे. तर मला असं वाटतं की बच्छाव सरांच्या बद्दल आत्ताही आपण जे ऐकलं, बच्छाव सरांना आपण जे अनुभवलं, तर हे वक्तव्य खोटं ठरावं अशी परिस्थिती आहे की असं नाही. तुम्ही शोधलं आणि तुम्ही जाणवून घेतलं तर असे पाय भरपूर ठिकाणी शिल्लक आहेत आणि असे पाय असतातच. हा निसर्ग नियम आहे असं मला स्वतःला वाटतं. मायकल एंजेलोचं एक खूप छान विधान आहे त्याच्या शिल्पकृतीबद्दलचं. त्याला असं विचारलं की इतकी सुंदर सुंदर शिल्प तुम्ही कशी काय निर्माण करू शकलात. त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की हा आपला गैरसमज असतो की कुठलीही निर्मिती आम्ही करत असतो कलाकार म्हणून, त्या दगडामध्ये शिल्प असतंच, त्या दगडातला नको असलेला भाग मी काढून टाकत असतो, मग त्यामुळे अतिशय सुंदर शिल्प तुमच्या पुढे येतं. मला वाटतं हे तत्व बच्छाव सरांना पुरेपूर उमगलेलं आहे आणि त्यांनी त्याचा आपल्यापर्यंत प्रत्यंतर आणलेला आहे. मला जे आत्तापर्यंत शिक्षकांनी म्हणजे हे बच्छाव सरांच्या बद्दल बोडस सर, बोरगावकर सर बोलत असताना मी
पूर्ण कॅसेट रिवाइंड करत होतो माझ्या शैक्षणिक कालखंडाची, जी की माझ्या बाबतीत असं घडलेलं आहे की खडू आणि फळ्या पलीकडच्याच शिक्षकांनी मला शिकवलं. मी खूप ब्राईट स्टुडंट होतो, कारण चांगले छान सगळीकडे मार्क सगळ्या मार्कलिस्ट माझ्या अभिमान वाटावे अशा मिळालेल्या आहेत. पण आपल्याला नंतर आता इथे सगळे अशा वयाचे आहेत की त्या मार्कलिस्ट ह्या कप पदार्थ असतात याची पुरेपूर अनुभव सगळ्यांनी घेतलेले आहेत. त्या वेळेला नमस्कार करून आपल्या मोठ्यांनी आजूबाजूच्यांनी पेढे भरवताना आपल्याला आनंद वाटतो, पण तदनंतर ऍडमिशनच्या रांगेत असेल, व्यवसायाच्या रांगेत असेल, जेव्हा जेव्हा आपण ते घेतो त्यावेळेला आपल्याला असं जाणवतं की ह्या मार्कलिस्ट आणि रट्टा मारून पाठांतर करून दिलेल्या प्रचलित शिक्षण पद्धतीमधले सोडवलेल्या पेपर्सनी मिळालेल्या मार्कांपेक्षा आपल्या शिक्षकांनी फळ्या आणि खडूच्या पलीकडे जे आपल्याला शिकवलेलं आहे, जो जीवनानुभव दिलेला आहे, तोच संपूर्ण जगण्यासाठीचा उपयुक्त आहे असं मला स्वतःला वाटतं. हे सगळं मी पोपटासारखं बोलू शकतो आहे याचं कारण नट आहे, त्याच्या बरोबरीने लेखक आहे, त्याच्या बरोबरीने दिग्दर्शक आहे आणि त्याच्या बरोबरीने प्रशिक्षक सुद्धा आहे. मला नेहमीच आई आणि शिक्षक या दोघांमध्येच हे गुण सर्वार्थाने भरलेले जाणवलेले आहेत. आई ही उत्तम ऍक्ट्रेस असते असं मला वाटतं, की जी ती लहानपणापासून तिच्या जवळ असलेला जो कोण प्रेक्षक असतो, ज्याचं वय जसं वाढत जातं तसं तिची एक्सप्रेशन्स, तिचं रिॲक्ट होण्याची पद्धत ही बदलत जाते आणि तिच्या इतकी ओरिजिनल ऍक्ट्रेस दुसरी नाही असं मला स्वतःला वाटतं. आई ही उत्तम दिग्दर्शिका असते, कारण ती एक जीवन घडवत असते, त्याच्यासारखं दुसरं दिग्दर्शन नसतं असं मला वाटतं. आणि हे दोन्ही आलं की प्रशिक्षक हा आपोआप येतोच. शिक्षकाचं तसंच असतं, त्याला 45 मिनिटाची किंवा 35 मिनिटाची एकांकिका वर्षानुवर्ष रोज किमान 3 वेळा त्याच्या ड्युटी आवर्स मध्ये करावी लागते. दिलेल्या विषयाची स्क्रिप्ट टीचर्स रूम पासून ते क्लासरूम पर्यंत येईस्तोवर रिवाइंड करणं, ती नव्यानेच रोज आपण शिकवतो अशा उत्फुल्ल पद्धतीने विद्यार्थ्यांसमोर सादर करणं आणि त्यांच्या येणाऱ्या शंका कुशंका अतिशय आपल्यातल्या दिग्दर्शकीय क्वालिफिकेशन वरती त्या दूर करणं आणि त्यांना घडवणं. म्हणून मी नेहमी म्हणतो की शिक्षक हा उत्तम अभिनेता असतो, शिक्षक हा उत्तम दिग्दर्शक असतो आणि तो प्रशिक्षक तर असतोच असतो. 2-3 उदाहरणं देणार आहे की मला फळा आणि खडू पलीकडच्या शिक्षणाने कशा पद्धतीने घडवलं, म्हणजे कसं घडवू शकतो याला. कारण पुस्तक तर वाचून आपल्याला यातला एक धडा हे मला असं वाटतं की आमच्या दृष्टीने स्क्रीन प्लेचा विचार केला तर एकेका संपूर्ण जीवनचरित्रामधला एक एपिसोड किंवा एक सीन असणार आहे. एक शिक्षक स्वतः किती समृद्ध असू शकतो, तर कारण त्याच्या पुढे ही दरवर्षी 50 विद्यार्थ्यांची बॅच इज इक्वल टू 50 पुस्तकं त्या वर्षी घडत असावी, इतका त्यांचा त्यांच्याबरोबरचा संबंध आणि त्यांच्याबरोबर ते जीवनात एकरूप झालेले असतात. वन्स जसं सोल्जरच्या बाबतीत म्हणलं जातं, वन्स अ सोल्जर ऑलवेज अ सोल्जर, तसंच वन्स अ टीचर ऑलवेज अ टीचर. माझ्या घरी एक शिक्षक आहे, माझी आई, जी व्यवसायाने सुद्धा शिक्षिका होती. त्यामुळं गंमत म्हणून नेहमी माझी आई बोलायला लागली आणि एक ठरल्या वेळात आपल्याला नको असलेलं बोलायला लागली, म्हणजे थोडक्यात ओरडायला लागली की माझ्या घरामध्ये एक पद्धत अशी आहे, समजा जेवताना बोलत असेल तर एक 5-10 मिनिटं झाली बोलायला लागली की मी भांड्यावर किंवा ह्याच्यावरती तासाचे टोल पडल्यासारखा टन टन असा आवाज करायचो. त्यामुळे ती आपसूक हसायची आणि खूप ओरडत असेल तर ती हळूहळू शांत व्हायची. माझ्या आईने मला कसं घडवलं, तर ज्या वेळेला 10वी मध्ये खूप चांगले मार्क पडले आणि आपल्याकडे अजूनही शिक्षण पद्धतीमध्ये मार्कांवरती साईड ठरवली जायची. त्या काळातला मी साधारण 83-84 साली अबाव 85% पडले की माणसाला सायन्सला घातलं जायचं, ढकललं जायचं. 70 ते 85 मध्ये असेल तर माणसाला कॉमर्सला ढकललं जायचं. त्याच्यापेक्षा कमीचा कोणी विचारच करायचा नाही. त्याच्यासाठी मग ITI, कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट, आर्ट्स असं काहीही असायचं. हे मार्कांवर ठरवलं जायचं, विद्यार्थ्याच्या इच्छेवर आणि खऱ्या असलेल्या क्वालिफिकेशनवर कधीही ठरवलं जायचं नाही. त्याप्रमाणे सद्गुरू असताना सायन्सला जायची संधी मिळाली, म्हणजे त्या मार्कांमुळे. आणि मी ॲडमिशन घेतल्यानंतर मला असं जाणवलं की हे माझं आवडीचं क्षेत्रच नाही. हे माझ्या आधी माझ्या आईला उमगलं आणि जसजसं मी नाटकाच्या जवळ जायला लागलो त्याच्यामध्ये खूप गोष्टी घडल्या आणि ज्या अत्यंत प्रांजळपणे सांगितलं पाहिजे, कारण या मी
माझा कणसूरपणा न सांगता मी त्या माझ्या आईतल्या शिक्षकाचा मोठेपणा सांगतो की मातृत्व लाभलेला शिक्षक आणि शिक्षकाला मातृत्व लाभलेलंच असतं असं माझा ठाम विश्वास आहे. हे दोन्हीही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत हे मी स्वतः आयुष्यभर अनुभवलेलं आहे असं मला वाटतं. की आईने एक शिक्षा मला इतकी भयंकर केली होती. साधारण माझ्या वयाच्या 20, 21, 22 या कालखंडामध्ये मी कमालीचा दारुडा होतो मित्रांनो. कमालीचा म्हणजे ते सिनेमात दाखवतो ना घरी जिंकून येणं वगैरे वगैरे, ते सगळं माझ्या बाबतीत घडलेलं होतं. आणि ती एक मस्ती असते तारुण्यातली, कुणाचंही न ऐकणं हा एक बेदरकारपणा असतो. आणि असं एकदा घरी असं घडलं की इतका तुफान प्यायलेलो होतो की मला घराची बेल आणि 3ऱ्या मजल्यावर राहायचो आम्ही आमच्या अपार्टमेंट मधल्या, त्या घराची बेल आणि त्या कॉरिडॉर मधल्या लाईटचं बटन हेही कळत नसावं. मी ते बटन ऑन ऑफ करत बसलेलो होतो आणि नंतर थोडा वेळाने चक्कर येऊन तिथंच पडलो. जाग आली त्यावेळेला 10:30, 11 वाजलेले होते सकाळचे. माझ्या बाबतीत मी पडलो तो माझ्या मते मला जे आठवते त्यानुसार 2:30 वगैरे वाजलेले होते रात्रीचे. आणि त्याच्यानंतर काय शिक्षा म्हणजे मी एक्सपेक्ट असं करत होतो की शुद्धीत आल्यावर आपला घरात गेलो. आई होती, माझ्या आईची दुपारची शिफ्ट असायची. 11:30 वाजता माझी आई शाळेला जायला निघायची. मला वाटलं आता आत गेल्या गेल्या बेदम मारहाण सुरू आपल्याला, कारण इब्रतच काढली होती सोमन फॅमिलीची. मी 3ऱ्या मजल्यावरती 2:30 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत झिंगलेल्या अवस्थेत सोमनांच्या घरातला तरुण मुलगा, ज्यांनी 10वी 12वी वगैरे समस्त वेळेला छान मार्क पाडलेले होते, सो कॉल्ड कौतुकाचा मानकरी, हा दारू पिऊन झिंगून पडलेला होता. आजूबाजूचे कसे शेजारी असतात याचा अनुभव अनेकांनी घेतलेला आहे की फक्त त्यातल्या प्रत्येकाने किमान आजकालच्या व्हायरल पेक्षाही स्पीडनी ही सगळी बातमी व्हायरल केलेली असणार आहे शहरामध्ये. माझी आई एक शब्दही न बोलता ड्युटीवर निघून गेली. घरामध्ये आईनी केलेली सगळी कर्तव्य करून ठेवलेली होती. दुपारचं जेवण झाकून ठेवलेलं होतं. मला ताक आवडतं, मी आज ताक जे काय घेतोय तेव्हापासून ताक मी तुम्हाला माझ्यासाठी ताक करून म्हणजे सो कॉल्ड आईनी केलेली सगळी कर्तव्य केली होती. एक शब्दही न बोलता आई निघून गेली. मला असं वाटलं होतं आई आत्ता बोलेल, काहीतरी येऊन फाटकन बोलेल, एखादी कानफाटात मारेल, काही नाही. तिथपासून शिक्षा सुरू झाली. संध्याकाळी आई यायची वाट बघत होतो. आपल्या ह्याचं असं असतं की आपल्याला ना आपापल्या गाड्यांचे हे काय की आई माझी जी घरात वळताना कंपाऊंड मधनं वळताना गाडीचा एक विशिष्ट आवाज व्हायचा, ऍक्सिलरेटर. तेव्हा आईची लुना होती. लुना नावाची गाडी आजकाल माहितीच नाहीये काही जणांना, पण आपल्या सगळ्या पिढीला नक्की माहिती असणार आहे लुना. आईची लुना होती, त्यामुळे तो तिचा टिपिकल गाडी रेस करून आत येण्याचा म्हटलं आई आली. पुन्हा एकदा आपली माझी सगळी बॉडी लँग्वेज मार खाण्यासाठी तयार व्हायला लागली की आता येणार. आणि आईने मला गणित शिकवताना अक्षरशः लाथांनी मारलेले बरं का. आईच करू शकते हे फक्त. आजकालचे पालक नो तो डिप्रेशन मध्ये जातो वगैरे असं आता काही नाही. तेव्हा असलं डिप्रेशन वगैरे कुठलेही हे नव्हते. आणि लाथा बुक्क्यांनी मारलेले गणित शिकवताना. आपल्याच मुलाला, विद्यार्थ्यांना नसेल मारलं होते. आई काही बोलली नाही. चहा केला तिच्यासाठी. वडील तिच्यानंतर साधारण अर्धा तासांनी बँकेतून यायचे, त्यांच्यासाठी केला आणि माझ्यासाठीही चहा करून टेबलवर झाकून ठेवलेला होता. मला वाटलं ह्यांना कळलंय का नाही जे काय घडलेलं होतं त्या 4 तासात. ते मी निर्लज्ज, मी तसा चहा बिहा प्यायलो, बसून राहिलो, एक शब्द नाही. संध्याकाळी जेवायला एकत्र बसण्याची पद्धत नव्हती, पण सगळे जर असतील तर आपोआप बसायचं. काही न बोलता आई आपल्याला वाढती आहे याच्यासारखी दुसरी शिक्षा नसते मित्रांनो. आणि मी आई बरोबर मी हे इतकं छान प्रांजळपणे बोलू शकतोय कारण मी इतका अटॅच्ड तेव्हाही होतो आणि इतकाही आहे आत्ताही अजूनही आईशी. आणि रात्रपर्यंत काहीही एक शब्द आईकडनं नाही. आणि ती शिक्षा इतकी असह्य झाली. आणि मग एका शिक्षकाकडूनच अशा पद्धतीची शिक्षा आणि शिकवण मिळाल्यानंतर आपण काय करतो तर एक साधा सोपा उपाय असा असेल की काही नाही पश्चाताप दग्ध होऊन किंवा तसा अभिनय करून पाय धरले असते आणि याच्या पुढे मी असं काही करणार नाही, वागणार नाही वगैरे असं मी म्हणलो असतो. पण जर मनापासून पश्चाताप झाला असेल तर त्या दिवशी जी दारू सोडली
त्यानंतर अशा क्षेत्रात वावरलो की एका अर्थी ताडीच्या झाडाखाली मी कायम राहिलेलो आहे. ती आज तागायत दारूला स्पर्श केलेला नाही. मला वाटतं एक जातीवंत शिक्षक, खडू आणि फळ्या पलीकडे लिहिणारा हा माझ्या आईसारखाच असतो. सो त्या मातृदेवतेला वंदन करतो आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो की असे खडू आणि फळ्या पलीकडचे खूप धडे या आजच्या पोथ्या आहेत असं मला वाटतं. ही अभंगवाणी किंवा या दर्जाची ही पुस्तकं आहेत, कारण हे सगळं अनुभव विश्वानी समृद्ध झालेलं यातलं पान आणि पान आहे. हे इतरांना आदर्शवत काही शिकवणार नाही, पण मला असं वाटतं की नुसते अनुभव सुद्धा खूप काही आपल्याला शिकवून जातात. तर हे असे हजारो धडे तुमच्याकडनं लिहिले जावेत सर, आणि त्यासाठी तुम्हाला उत्तम आरोग्य आणि आणखीन तुमची स्मरणशक्ती तल्लख व्हावी की छोट्यातला छोटा सुद्धा अशा पद्धतीचा एखादा प्रसंग लिहिला जावा, आणि जेणेकरून तुमचं हे सारं अनुभव विश्व विद्यार्थ्यांसाठी, नव्या विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थ्यांच्या मुलांसाठी, त्यांच्या पुढच्या पिढीसाठी तुम्ही उपलब्ध करून द्यावं. यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. मनापासून धन्यवाद सर. तुम्ही तो सगळा प्रसंग सांगत असताना एक आई म्हणून खूप वेगवेगळ्या भावना मनामध्ये उमटत होत्या, आणि मला वाटतं की माझ्या सकट सगळ्याच आई ज्या कोणी आहेत, महिला आहेत, लहान असतील कदाचित, पण त्या ज्या सगळ्या भावना आहेत त्या अतिशय वेगवेगळ्या पद्धतीच्या होत्या. आणि मला स्वतःला देखील असं वाटतं की ज्या घरातली आई कणखर असते ते घर कायम समृद्ध होतं, आणि त्या आईची लेकरं कायम आपल्यासारखी घडतात, कारण तो आईचा जो कणखर शब्द असतो, जो कठोर शब्द असतो, तो कायम मुलांच्या चांगल्यासाठी असतो, याचा अनुभव सातत्यानं येत असतो. आपले मनापासून धन्यवाद. आज ज्या पुस्तकाचं प्रकाशन झालं ते पुस्तक बाहेर विक्रीसाठी उपलब्ध आहे. आपण त्या पुस्तकाबद्दल ऐकलंच आहे, बच्छाव सरांबद्दल ऐकलं आहे. आपल्यापैकी अनेक जण त्यांचे जवळचे स्नेही आहात, कोणी नातलग आहेत, पण तरीही एक वाचक म्हणून आपण आवर्जून या पुस्तक खरेदी करून वाचावं असं आवाहन या निमित्तानं करते, आणि अनिल माने यांना विनंती करते की त्यांनी आभार मानावे. धन्यवाद मॅडम. आज न्यू इरा पब्लिशिंग हाऊस प्रकाशित आणि संजय बच्छाव सर लिखित खडू पळ्या पलीकडे या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आपण सर्वजण मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात. या कार्यक्रमाच्या प्रकाशनासाठी उपस्थित असणारे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमन सर, मराठी वाङ्मय परिषद बडोदेचे अध्यक्ष मिलिंद बोडस सर, नदिष्टकार साहित्यिक प्राध्यापक मनोज बोरगावकर सर, स्वतः लेखक संजय बच्छाव सर, आणि न्यू इरा पब्लिशिंग हाऊसच्या प्रकाशिका अमृता तांदळे मॅडम, या सर्वांचे मी या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानतो आणि आपलेही आभार मानतो. आणि या कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे सूत्रसंचालन करणाऱ्या ममताताई यांचेही मी आभार मानतो आणि कार्यक्रमाचा समारोप झाला असे घोषित करतो. पुस्तक विक्रीसाठी बाहेर उपलब्ध आहे, जाताना सर्वांनी पुस्तक घ्यावं अशी मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद.